की माझी मिसेस आता वय 55 वर्षे आहे. तिला 4 वर्षापूर्वी ब्रेस्ट कॅन्सर झाला होता आणि तिचे संपूर्ण ट्रीटमेंट सातारा सेंद्रे कॅन्सर हॉस्पिटल आहे, मोठं असं नामांकित आहे, त्या ठिकाणी उपचार घेतलेले आहेत. ऑपरेशन वगैरे सगळं झालं होतं. तर नंतर 4 वर्षांनी पुन्हा तो परत उद्भवला 4 वर्षानंतर. आणि मग परत तो गळ्याजवळ गाठ आली, ती चेक केली, त्याच्यामध्ये ते 4थ्या स्टेजमध्ये गेल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. म्हणजे पेट स्कॅन केल्यानंतर 4थ्या स्टेजमध्ये होतं ते. तर त्याच्यामध्ये मला ही माहिती मिळाली की आमचे बालाजी हॉटेलचे मालक भुगड साहेब त्यांनी आणि अभय सरांनी या दोघांनी मला सांगितलं की तुम्ही काही करा पण हे करा, तुम्ही कमी तिकडचा उपचार चालू ठेवा. माझं मत होतं आपण ज्यावेळेला असा आजार होतो त्यावेळेला आपण जे ट्रीटमेंट घेतो त्यावेळेला आपल्याला आपले दुसरे जे डॉक्टर असतात, काय मित्र असतात, कोण काय असतात, सगळ्यांचे परिचय असतात, त्यांचं पण ओपिनियन आपण घेतो, एकावर आपण थांबत नाही. त्या ओपिनियनमध्ये ते असं सांगतात की तुम्ही आयुर्वेदिककडे जाऊच नका, तुम्ही आयुर्वेदिकच करा. आणि आयुर्वेदिक केलं नाही तर तुम्हाला पुढे भविष्यात त्रास होऊ शकतो. म्हणजे अशा आपल्याला कन्फ्यूजमध्ये टाकल्यामुळं आपण आयुर्वेदिक घेऊ शकत नाही. पण मी जी ट्रीटमेंट घेतली सातारमध्ये, ती ट्रीटमेंट त्या डॉक्टरांना पण मी सांगितलं नाही की मी हे आयुर्वेद चालू केलेलं आहे म्हणून. तर माझे हे मासा डॉक्टर म्हणून चौगुडचे आहेत, त्यांना मी दाखवलं ती वाटली तुमची आयुर्वेद. ते काय होते रियान्स अमृत ज्यूस, ते तुम्ही घेऊ शकता, ह्याच्यामुळे तुम्हाला झाला तर फायदाच होईल, नुकसान होणार नाही. आणि मग त्यांचं ऐकून ते चालू होतं. पण ती ट्रीटमेंट पण मी कंटिन्यू केली. ती ट्रीटमेंट थांबवली नाही, 18 केमो घेतले आणि त्याच्यानंतर जवळजवळ आता ते 2 किट मी संपवले ते मिसेसचे. तर 2 किटमध्ये जवळजवळ 4 ते 5 महिने जवळजवळ ते यूज केलं. आणि परत पेट स्कॅन केल्यानंतर आत्ताच्या स्टेजला आता रिपोर्ट 100% बरा आलेला आहे.